नाहीये. जे आमची तत्व आहेत ती आम्ही पाळत आलेलो आहोत. पण निवडणुकीपूर्वीचं एक राजकारण आहे. निवडणुकीच्या नंतर जर का परिस्थिती बदलली तर तुम्ही भाजपसोबत जाणार? मला पुन्हा लोकांसाठी नैसर्गिक युती किंवा हा प्रश्न आपण मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. विचारू त्यांनी मुलाखत दिली तर आम्ही मुख्यमंत्र्यांना आपल्याला आठवत असेल, नाही 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 हे सगळं कोण करत होतं? चक्की पिसिंग कोण सांगत होतं? आणि परवाच दादा पण ओपनली बोललेत ना की 70,000 कोटीचा ज्यांनी आरोप केला तेच त्यांच्या सोबत सगळे सत्तेत बसलेले आहेत. मग हे जे राजकारण आहे, आम्हाला पण आम्ही जाऊ शकलो असतो ना गेल्या 1 वर्षात भाजपसोबत, पण आम्ही गेलोय का? आम्ही जे मुंबई विकतायत, काही गोष्टी बघा काय असतं की कधी कधी राजकारणात अनेक लोक युत्या करतात, आघाड्या करतात, सगळं काही करतात. नितीश कुमारजी तर सगळं काही करतात. पण काही पक्ष असे असतात की नाही आम्ही सत्तेत बसलो नाही तरी चालेल, पण आम्ही आमची नैतिकता नाही विकणार. आम्ही काही प्रिन्सिपल्स जे आहेत आम्ही ते विकणार नाही. जसं मुंबई जे अदानी खायला निघालेत, आणि परत मी जेव्हा अदानी बोलतो वैयक्तिक भांडण नाहीये, अनेक त्यांचे प्रोजेक्ट सुरू आहेत, तिथे कुठेही विरोध नाहीये. पण अदानी समूहाला जसं हे 1600 एकर मुंबईत फुकटात देत आहेत ते आम्हाला मान्य नाहीये. मुंबईचं जे BST प्रायव्हेटायझेशन चालू आहे ते मान्य नाहीये. महाराष्ट्रामध्ये जो आता कायद्याची जी परिस्थिती आहे आम्हाला मान्य नाहीये. शेतकऱ्यांना जे भाजपाने खोटं वचन दिलं होतं की कर्जमाफी करू, 1 वर्षानंतर सांगतात आता नंतर बघू, हे आम्हाला मान्य नाहीये. लाडकी बहीण म्हणून जे सांगितलं होतं 2100 देऊ आम्ही, खोटं बोलले, आम्हाला मान्य नाही. खोटं बोलणारा पक्ष आम्हाला मान्य नाही.